नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे पाचवी माळ म्हणून देवाचा असा शृंगार केलेला होता. खूप छान वाटत होतं. आज आम्ही कीर्तन ऐकण्यासाठी मंदिरात गेलो होतो. महाराजांनी तुळशीचं महत्त्व सांगितलं. मग मला सांगा, मेल्यानंतर माळ घालण्यापेक्षा जिवंतपणी माणसाने माळ घालावी का घालावी? घालावी का घालावी? घालावी. मला कवा बी घाला. कारण तुळस माता अशी आहे, तुळस माता अशी आहे, अपवित्र असणाऱ्या माणसाला पवित्र करण्याची ताकद तुळशीमध्ये आहे. पहिला फायदा तुळशीमध्ये, तुळशीचा महिमा. अपवित्र असणाऱ्या माणसाला पवित्र करण्याची ताकद तुळशीमध्ये आहे. पहिला फायदा. आणि दुसरा फायदा तुळशीचा महिमा सांगू तुम्हाला. आपण कोरोनाच्या काळामध्ये किती माणसं मिळली? कोरोनाच्या काळामध्ये दिग्गज माणसं मिळली, बरोबर ना? कशामुळे मिळली? कशामुळे? म्हणजे लोकांना काय नाही मिळालं? ऑक्सिजन नाही मिळालं, बरोबर का? तुम्ही बिना ऑक्सिजन मिळाला माणसं मिळली महाराज. पण तुळस ही वनस्पती अशी आहे, आपल्या दारामध्ये अंगणामध्ये तुळस असावं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. तुळस ही वनस्पती आपल्याला ऑक्सिजन पुरवण्याचं काम करते. हा दुसरा महिमा, हा दुसरा महिमा. आणि तिसरा महिमा, आमचे वारकरी जर पंढरीच्या वारीला निघाले आणि दिंडी जर बडगावला गेली आणि जर झोपायची व्यवस्था झाली नाही तर आमचे दिंडीतले वारकरी फुटपाथवरती कपडे काढून पुढे झोपतात, पुढे झोपतात. झोपल्यानंतर तुम्ही कधी असं ऐकलं का? असं कधी ऐकलं का? तळगावातले बडगावातले चोर आले आणि वारकऱ्याच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळा चोरून गेले. कुणाची छत्री जाईल, कुणाचा बापाला जाईल, कुणाचं पाकिट जाईल. पण असं कधी दिंडीमध्ये ऐकलं तुम्ही महाराज की वारकऱ्याच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळा चोरल्या गेल्या? अहो, वारकऱ्याच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळा चोरून देईल त्याच्यासारखा भाग्यवान झाला. बरं का? चोरीला काय जातं? चोरीला काय जातं? सोनं दागिना जातं. लक्षात ठेवा, बरोबर आहे ना? हा तुळशीचा महिमा आहे. म्हणून तुकोबाईने राजाला उपदेश केला, राजे कंठी मिळवा तुळशी.